बघा, आज आपण गॉस एलिमिनेशन मेथडनी इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे बघणार आहे. याच्यावरून आपल्याला x1, x2 आणि x3च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. सो त्याकरता आपल्याला अगोदर मॅट्रिक्स लिहावा लागेल, तो आपण लिहून घेऊयात. मॅट्रिक्सला असं इंडिकेट केला जाईल इक्वल्स टू. आता मॅट्रिक्स लिहित असताना हा मॅट्रिक्स कसा लिहायचा बघा. x1चे सगळे कोइफिशियंट घ्यायचे एका कॉलममध्ये. दॅट मीन्स इथे आहे 2, 1, इथे काहीच नाही म्हणजे 1 आणि इथे 3. सेकंड x2चे लिहून घ्या 3, 2, 1, इथे 1, 3, 2 आणि फोर्थ कॉलम येईल तुमचा राईट हँड साईडचा. राईट हँड साईड जी असेल ती लिहून घ्या 9, 6, 8. अशा प्रकारे आपला मॅट्रिक्स होईल. आता हे दोन फॉर्म्युलेज गिव्हन आहे आपल्याला. आता इथे आपल्याला गॉस एलिमिनेशनमध्ये काय करायचं आहे, लोअर ट्रायंग्युलर जो आहे हा 0 करायचा आहे, एलिमिनेट करायचा आहे तो. ठीक आहे. सो इथे आणि इथे आपल्याला 0 हवा आहे. त्याकरता हे दोन फॉर्म्युले यूज करावे लागतील. हे दोन फॉर्म्युले फर्स्ट कॉलम करता आणि हा फॉर्म्युला आहे सेकंड कॉलम करता. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू. बघा काय आहे, R2 इक्वल्स टू R1 इंटू मायनस A21, 2, 1 म्हणजे 1. ठीक आहे. 2, 1 म्हणजे काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम जिथे इंटरसेक्ट होईल तो एलिमेंट. त्याच्यानंतर A11, 1, 1 हा आहे. ठीक आहे. सो A11 आहे 2 प्लस R2 हा झाला आपलं R2चा फॉर्म्युला आफ्टर पुटिंग द व्हॅल्यूज. ठीक आहे. त्याच्यानंतर आता R3 करता बघा काय करावं लागेल. R1 इंटू काय आहे, मायनस A31, थर्ड रो फर्स्ट कॉलम 3 आणि 1, 1 आहे 2. सो 2 प्लस R2. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं. आता याच्यानंतर काय, याच्यानंतर हे फॉर्म्युलेज अप्लाय करा मॅट्रिक्सवरती. तर आपला मॅट्रिक्स काय होईल बघा. आता सेकंड रोवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे. सेकंड रोवरती अप्लाय करायचं आहे म्हणजे बघा याच्यामध्ये जर मी व्हॅल्यूज पुट केल्या तर कशा करायच्या सांगते. R2 इक्वल्स टू काय आहे, R2 मी या कॉलम करता घेते. ठीक आहे. आता या कॉलम करता बघा काय आहे, R1 या कॉलम करता R1 आहे माझा 2 इंटू मायनस A21, 2, 1 इथे तर कॅल्क्युलेट केलेलंच आहे डायरेक्टली, याच फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करा. प्लस R2 काय आहे 1. आता इथे याला सॉल्व करा काय होईल, 2, 2 होऊन जाईल कॅन्सल, -1 + 1 होईल 0. म्हणून मी इथे पुट करते 0. बघा इथे R2 फॉर्म्युला मी इम्प्लिमेंट करते, R1वर काहीच इफेक्ट नाही होणार. 2, 3, 1, 9 आणि R3 करता हा यूज करते. ठीक आहे. आणि आता तुम्ही हे कॅल्क्युलेटरवरती सुद्धा करू शकता जर तुम्हाला असं अवघड जात असेल, फाइंड आउट करायला जमत नसेल तर मग अशा प्रकारे बघा कॅल्क्युलेटरवर करता येईल आपल्याला. कॅल्क्युलेटर ऑन करून घ्या, फॉर्मॅट टाईप करून घ्या. ठीक आहे. आता बघा आपल्याला हे कॅल्क्युलेटरमध्ये कसं करता येईल. या फॉर्म्युल्याला कॅल्क्युलेटरमध्ये टाईप करून घ्या म्हणजे लगेच होईल. ठीक आहे. आता इथे मी R1ला कन्सिडर करते A आणि R2ला कन्सिडर करते B. ठीक आहे. सो अल्फा A इंटू काय आहे, ब्रॅकेटमध्ये -1/2 ब्रॅकेट क्लोज प्लस B. ठीक आहे. कॅल्क्युलेट केल्यानंतर बघा आता A म्हणजे झाला माझा R1च्या सगळ्या व्हॅल्यूज आणि B म्हणजे झाल्या माझ्या सगळ्या R2च्या व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज पुट करा. काय आहे इथे 2 R1ची व्हॅल्यू, 1 R2ची व्हॅल्यू. Aची व्हॅल्यू द्या मग 2 आणि Bची व्हॅल्यू द्या 1. किती येत आहे 0. सो आपण इथे 0 लिहिलं बघा. त्याच्यानंतर Aची व्हॅल्यू काय आहे 3, Aची व्हॅल्यू 3, Bची व्हॅल्यू 2 इक्वल्स टू काय येत आहे 1/2. 1/2 इथे लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय येतं आहे, थर्ड करता बघा
1 आणि 3, एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 3 इक्वल्स टू काय येतं आहे? आता अशा प्रकारे येत आहे. याला मला न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर शिफ्ट आणि ही बटन. ठीक आहे. तर तुम्हाला न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये दिसेल काय आहे 5/2. आणि याच्याकरता बघा 9 आणि 6. सो इथे 9 आणि 6 पुट करा. काय येईल इथे 9 आणि 6 पुट केलं तर इक्वल्स टू 9, 6. काय आलेली आहे बघा व्हॅल्यू. शिफ्ट ही बटन 3/2. ठीक आहे. सो ही 3/2 इथे लिहून घ्या. जसं आपण R2 करता सॉल्व्ह केलं तसंच R3 करता पण सॉल्व्ह करून घ्या. आता आपला हा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला चेंज होईल. इथे दुसरा फॉर्म्युला येईल आता. ठीक आहे. R3 करता तर याचा फॉर्म्युला कसा लिहाल. अल्फा ए इंटू ब्रॅकेटमध्ये -3/2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी. राईट. बी. आता इथे बघा ए म्हणजे झाली तुमची R1ची व्हॅल्यू आणि इथे R3 पाहिजे तर सॉरी. आणि बी म्हणजे झाली तुमची R3ची व्हॅल्यू. म्हणजे इनिशियल व्हॅल्यू राहतील तुमच्या 2 आणि 3 एच्या. ठीक आहे. कॅल्क्युलेट करा. 2, 3 काय येते व्हॅल्यू 0, 0 लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट एची व्हॅल्यू बघा 3, 1 इक्वल्स टू 3, 1. शिफ्ट प्लस सी बटन दाबायची. न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये मिळेल. काय आलं आहे -7/2. ठीक आहे. थर्ड करता बघा काय 1 आणि 2 इम्प्लिमेंट करा. इक्वल्स टू 1, 2. ठीक आहे. इक्वल्स टू काय येतं 1/2. 1/2 लिहून घ्या. फोर्थ करता बघा काय व्हॅल्यूज आहे 9 आणि 8. सो इक्वल्स टू 9, 8. शिफ्ट प्लस सी बटन काय आलं -11/2. -11/2 लिहून घ्या इथे. -11/2. आता हा झाला आपला मॅट्रिक्स. हे 2 फॉर्म्युलेज इम्प्लिमेंट केल्यानंतर आता याच्यामध्ये इम्प्लिमेंट करा. आपल्याला हा पण एलिमेंट काय हवा आहे 0 हवा आहे. मग R2 इंटू बघा काय आहे -A32. फॉर्म्युलामध्ये बघा इथे काय पुट करायचं आपल्याला -A32 डिवाइड बाय A22. ठीक आहे. आता इक्वल्स टू -A32 काय आहे 1/2 आणि सॉरी 32 आहे -7/2 आणि 22 आहे तुमचा 1/2. सो हे कॅन्सल होतील. डिनॉमिनेटरला 1 उरेल तर आपण याला -7 लिहू शकतो. ठीक आहे. सो इथे येईल -7 R3. ठीक आहे. अशा प्रकारे हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करावा लागेल. आता पुढे बघा यामध्ये व्हॅल्यूज पुट करा आता आणि नेक्स्ट मॅट्रिक्स आपल्याला मिळेल. बघा आता नेक्स्ट करता परत आपल्याला कॅल्क्युलेटर लागेल. कॅल्क्युलेटरमध्ये आपला फॉर्म्युला पुट करून घ्या. काय येईल A इंटू 7B. ठीक आहे. तर काय येईल A इंटू 7 प्लस आहे इथे. ठीक आहे. 7ला आपण ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊ. 7 प्लस बी. ठीक आहे. याला कॅल्क्युलेट करा. ए बीच्या व्हॅल्यू जशा जशा विचारत जाईल तसं तसं टाकत जायचं. बघा आता इथे बघा काय होईल तुमच्या R1वर काहीच इफेक्ट नाही होणार. तो जसा आहे तसाच लिहून घ्या. 2, 3, 1, 9. R2वर पण काहीच इफेक्ट नाही होणार. तो जसा आहे तसा लिहून घ्या. इफेक्ट होईल इथे फक्त R3वरती. तर R3 आपण ब्लँक ठेवला. 0वरती काहीच चेंज नाही होणार. तो जसा आहे तसाच राहील. ठीक आहे.
नेक्स्ट टर्मपासून कॅल्क्युलेट करू आपण बघा. आता इथे आपल्याला सेकंड आणि थर्ड कॉलमच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहे, म्हणजे 2 आणि 1. सो याची व्हॅल्यू घेतली 2, बीची व्हॅल्यू घेतली सॉरी बघा इथे आपल्याला या मॅट्रिक्सच्या व्हॅल्यूज नाही, या मॅट्रिक्सच्या व्हॅल्यूज लागतील. ठीक आहे. सो इथे काय करावं लागेल आपल्याला, ही आणि ही व्हॅल्यू, म्हणजे याची व्हॅल्यू येईल 1/2. याची व्हॅल्यू आहे 1/2. त्याला अशा प्रकारे पण घेता येईल आपल्याला 1/2. ठीक आहे. इक्वल्स टू बीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ही, राईट, -7/2. सो बीची व्हॅल्यू आहे -7/2 इक्वल्स टू काय मिळालं आहे, 0 लिहिले. त्याच्यानंतर 5/2 आणि 1/2 बघा. त्याच्यानंतर 5/2 1/2 काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला, 18 व्हॅल्यू मिळाली, तिथे लिहून घ्या. नेक्स्ट व्हॅल्यू बघा काय, 3/2 आणि -1/2. सो 3/2 -1/2 काय मिळालं, 10. एक मिनटं, आपलं चुकलं का की 3/2 आणि -11/2 आहे. ओके, बरोबर आहे. बघा काय आहे, 3/2 आणि बीची व्हॅल्यू आहे -11/2 इक्वल्स टू काय आलेलं आहे, 5. सो 5 ही व्हॅल्यू मी इथे लिहून घेतली. ठीक आहे. अशा प्रकारे मला मॅट्रिक्स मिळाला. आता जसं आपण काय केलं होतं, या इक्वेशन्सला मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं, तसंच मॅट्रिक्सला इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये करा. काय येईल, 2x1 + 3x2 + x3 इक्वल्स टू, ही राईट हँड साईड आहे, 9. नेक्स्ट 1/2 x2, इथे तर 0 आहे त्याच्यामुळे x1 येणार नाही. 5/3 x3 इक्वल्स टू काय आहे, 3/2 आणि 18 x3 इक्वल्स टू आहे 5. सो जर मी आता x3ची व्हॅल्यू फाइंड आउट करते म्हटलं तर मला काय मिळेल, x3 इक्वल्स टू 18 न्या इथे डिनॉमिनेटरला, म्हणजे 5/18. ओके. त्याच्यानंतर बघा आता ही x3ची व्हॅल्यू इथे पुट करा, तर तुम्हाला x2ची व्हॅल्यू मिळेल. x2 बघा, 1/2 x2 प्लस काय आहे, 5/3 इंटू x3 आहे, म्हणजे इंटू 5/18 इक्वल्स टू काय आहे, 3/2. आता या टर्म्सने इकडे काय मिळेल तुम्हाला, x2 इक्वल्स टू 3/2. याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय आहे, 5/3 इंटू 5/18. ठीक आहे. इक्वल्स टू करा, किती मिळालं, 25/54. सो हे इकडे जाईल म्हणून हे होईल -25/54. ठीक आहे. इथे 1/2 जे जसे होते तसेच ठेवले. आता काय करायचं, 3/2 -25/54 विच इज इक्वल्स टू किती आलं, 28/27. बघा काय आलं, 28/27. आता ही टर्म आपल्याला इकडे पाठवायची आहे. आता जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर होईल, जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर होईल. म्हणजे इथे काय होईल, इंटू 2, कारण डिनॉमिनेटरला 1 येईल, तो नाही लिहिला तरी चालेल. आणि आपल्याला ॲन्सर इंटू 2 करायचं आहे. किती आली व्हॅल्यू बघा, 56/18. वेट,
काय केलं आपण, हा बघा आपलं कुठे चुकलं, इथे 2 होता, आपण इथे चुकून 3 लिहिला. सो इथे चुकलेलं आहे आपलं, इथे 2 होता. जर इथे 2 असेल तर इथे पण 2 येईल आणि इथे सुद्धा 2 येईल. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आता आपल्याला याच्या अकॉर्डिंग कॅल्क्युलेट करावं लागेल. काय येतं बघा, 5 डिवाइड बाय 2 इंटू 5 डिवाइड बाय 18 किती येतात, 25 डिवाइड बाय 36. इथे ही व्हॅल्यू नाही येणार आपली, 25 डिवाइड बाय 36. त्याच्यानंतर बघा इथे पण येईल आपलं 25 डिवाइड बाय 36. याचं सबस्ट्रॅक्शन करून बघू काय आहे, 3 डिवाइड बाय 2 मायनस 25 डिवाइड बाय 36 काय येते, 29. बघा इथे फ्रेश लिहिते मी, इक्वल्स टू 29 डिवाइड बाय 36. आणि आता हे 1/2 इकडे येतील तर इथे येईल 2 आणि इथे येईल 18. सो याचा आन्सर येईल आपलं 29 डिवाइड बाय 18. ठीक आहे. ही झाली x2ची व्हॅल्यू. आता या x1 फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करा या सगळ्या व्हॅल्यूज. 2x1 प्लस 3 x2ची व्हॅल्यू काय आहे, 29 डिवाइड बाय 18 इथे इंटू ये, प्लस x3 आहे, x3ची व्हॅल्यू काय आहे, x3ची व्हॅल्यू आहे 5 बाय 18. सो 5 बाय 18 इक्वल्स टू काय आहे, 9. या सगळ्या टर्म्स जर इकडे नेल्या तर होतील मायनस, म्हणजे 9मधून या सगळ्या टर्म मायनस होतील. तर आपण हे कॅल्क्युलेट करू, काय येईल, 9 मायनस न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये लिहून घ्या, 3 इंटू 29 डिवाइड बाय 18. ही पण प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजे मायनस 5 डिवाइड बाय 18 विच इज इक्वल्स टू काय येत आहे, 35 बाय 9. आता याची बघा x1ची व्हॅल्यू काय येते, ट्वाईस x1 इक्वल्स टू 35 बाय 9. आता हे 2 जेव्हा इथे मल्टिप्लाय होतील तर याचे काय होतील, 18. हा 2 जेव्हा इकडे मल्टिप्लाय होईल तर x1 अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या आहेत बघा. x1 इक्वल्स टू 35 बाय 18, x2 इक्वल्स टू काय व्हॅल्यू मिळाली आहे, 29 बाय 18 आणि x3 इक्वल्स टू आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली आहे बघा, 5 बाय 18. अशा प्रकारे याला सॉल्व्ह केल्या जाईल. ठीक आहे. आता ही झाली गॉस एलिमिनेशन मेथड. नेक्स्ट मेथड लवकरच सांगेल मी.